नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भात आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे. त्यामुळे बहिणींनो, पटापट या व्हिडिओ लाईक करा बरं, कारण सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा चॅनलला पटापट सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय. राज्यामधील लाखो महिला ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट समोर येत आहे. बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला हप्ता उद्यापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे बहिणींनो, पटापट सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करायचं आहे. आता बघा बहिणींनो, काही या ठिकाणी ठळक मुद्दे दिले हे समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर पहिला मुद्दा आहे की 2 हप्ते एकत्र येणार आहे. आता 2 हप्ते एकत्र येणार म्हणजेच किती रक्कम मिळणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, अनेक चर्चानुसार फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांची मिळून 3,000 रुपये एकत्रित जमा होऊ शकतात. ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुमची फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आहेत. लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्याचे तुमचे 1,500, नंतर तुम्ही जर बघितलं असेल तुमचे मार्च महिन्याचे 1,500 रुपये बाकी आहेत. असे टोटल जर कॅल्क्युलेट केले तर तुमचे 3,000 रुपये होणार आहेत. आता बघा, फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे टोटल तुम्हाला 3,000 मिळणार आहेत. आता बघा, बँक खात्याची पडताळणी. ज्या महिलांचे आधार लिंकिंग किंवा ई-KYC पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात पैसे प्राधान्याने येतील. ज्यांची ई-KYC झाली नसेल किंवा ज्यांचं आधार लिंकिंग बँकेशी नसणार त्यांना पैसे येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर का तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर KYC झाली की नाही कमेंट करून सांगा, कारण आता ज्या बहिणींची KYC करताना चुका झाल्या होत्या त्यांना 31 मार्चपर्यंत त्यांच्या चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. तर त्या बहिणींनी पटापट KYC करून घ्यायची. किती बहिणींची KYC झाली सांगा बरं. ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी झालेली नाही आहे. मग त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, प्रशासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच मार्च महिन्यात संपण्यापूर्वी प्रलंबित हप्ते वितरित करण्याचे निर्देश सरकारने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. म्हणजेच बहिणींनो, मार्च महिना या ठिकाणी संपण्याच्या अगोदरच तुम्हाला जे काही प्रलंबित हप्ते ते मिळणार आहे. म्हणजे तुमचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जे तुम्हाला हप्ते आलेले नाही ते सर्व हप्ते तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगच्या अगोदरच मिळणार आहे. म्हणजेच बहिणींनो, उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता बघा, काही या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळत आहे, ती म्हणजे टीप. तर बघा, अधिकृत खात्री करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येणाऱ्या जे काही तुम्हाला बँकेचे SMS असतील त्याकडे लक्ष ठेवायचं आहे, किंवा महाडीबीटी पोर्टलला जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस तपासू शकता. तर बहिणींनो, उद्यापासून तुमच्या अकाउंटवर पैसे या ठिकाणी जमा होणार आहे, म्हणून तुम्हाला SMSकडे लक्ष ठेवायचं आहे. तर ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.